आय होप की सगळं छान दिसायला लागले, कारण आता माझ्याकडे टाईम नाही आहे मी हे सगळं चेक करत बसेन की कसं दिसायला लागले वगैरे. बाय द वे, वेलकम टू माय न्यू व्लॉग आणि लेट्स गेट स्टार्टेड. गणपती बाप्पा मोरया. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. सनराईज झालाय ऑलरेडी. मी जसं घरातून निघालो ना, इथं काय तर टोचायला लागलंय. काय आहे काय माहिती. हा चाय चाय ना चाय का तुला दुसरं घ्यायचं आहे? नाही चाय देतो. अ व्हेरी गुड मॉर्निंग टू यू ऑल आणि तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. हे ज्या साईडने जे वाहनं चाललेत त्यांचा आवाज यायला लागलाय आय नो आणि आय एम रिअली सॉरी, कारण माझा जो माईक आहे तो माझ्या एका मित्राकडे राहिलाय. तर आम्ही घालोय बदामी, पटरटक्कल आणि ऐहोळला. तर आम्ही तेच डिस्कस करणार आहे की पहिल्यांदा ऐहोळला थांबायचं आहे की बदामीला थांबायचं आहे. आतापर्यंत अपडेट असा आहे की सध्याला वाजलेत 8 आणि आम्ही सकाळी 7ला निघालो. वी आर ॲट द मिडल ऑफ सोलापूर आणि विजापूर. सोलापूर आणि विजापूरच्या मध्ये कुठेतरी हे लोकेशन आहे. ऑलवेज लाईक टू स्टॉप ॲट सच प्लेसेस अँड हे जे प्लेसेस आहेत ते मला वाटतं की तुमचा जो प्रवास असतो तो प्रवास सुंदर बनवतात. चालते म्हणलं जाऊ सावकाश. सावकाश जावा. तुमच्या काय गाडी विमान केल्यावर जाते. थांबत गेलेलं चांगलं असते. समाधान हे करायचं नाही. सगळं पाठ झालं असेल तुम्हाला. किती वर झालं फिरतो? असं काय हवा गावतार मी काय दारू पिणार ना करणार ना. अहो तेच चांगलं आहे, त्याच्यात काय मजा नाही. असं गाडीवर लांब लांब रोड आम्ही दारू पित नाही. खायत 100 जाऊ 200 जाऊ खायत पोटाला जायत. सावकाश जावा. वन मोर थिंग की मी यावेळेस एकटा जात नाही, तर माझ्यासोबत शशांक. वी हॅव रिच्ड ॲट ऐहोळे. आल्यानंतर आम्ही TDCचं एक रिसॉर्ट आहे, यात्री निवास आहे ऐहोळेमधलं. तर तिथं आम्ही चेक इन केलं. 650 रुपीज पर पर्सन हे चार्जेस त्यांनी चार्ज केले. दिस इज अवर रूम 208. इथे एक बेड आहे, सेल्फ वगैरे आहे, TV वगैरे आहे जी की आम्ही यूज नाही करणार आहे. तिथं AC आहे ती पण आम्ही यूज नाही करणार आहे. इथे एक पेंटिंग आहे, आय गेस ही रवी वर्माची पेंटिंग आहे, नाही माहिती कुणाची पेंटिंग आहे. आता आम्ही काय करतो, आता आम्ही फ्रेश होतो, थोडं विश्रांती करतो, त्यानंतर आम्ही ऐहोळे एक्सप्लोअर करायला निघून जातो. तर आता आम्ही आल्यानंतर एक तासाची फक्त नॅप घेतली आणि दोघंजण पण एकदम गाढ झोपून गेलो. खरं तर 4ला उठायचा प्लॅन होता, पण 4:30 वाजलेत आणि आता आम्ही बाहेर पडतोय आणि ऐहोळेमधले जे टेम्पल्स आहेत तर ते टेम्पल्स व्हिजिट करतोय. तुम्हाला माझा अवतार किंवा तुम्हाला माझे डोळे वगैरे बघून कळतच असेल की मी किती गाढ झोपलो होतो. प्रत्येक आपल्याला जे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची जी साईट्स असतात तर त्या साईट्सवरती मी प्रत्येक वेळेला दाखवतो की ते अशा पद्धतीचं इन्स्टंट बुकिंग असतं. तर अशा पद्धतीने तुम्ही स्कॅन करून इन्स्टंट बुकिंग करू शकता किंवा तिथं तिकीट काउंटर आहे, तर तिकीट काउंटरवरती सुद्धा तुम्ही तिकीट्स घेऊ शकता. सो वी आर ॲट दुर्गा टेम्पल कॉम्प्लेक्स आणि इथले काही व्हिडिओज आहेत ते तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर आपण इथली माहिती घेऊया.
आय मस्ट से की आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियानं आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या साईटवरती खरंच खूप छान काम केलं आहे. आणि तसंच त्यांचं काम इथं सुद्धा आपल्याला दिसून येतं आहे. त्यांनी जो हा आजूबाजूचा परिसर डेव्हलप केला आहे तो खरंच खूप छान डेव्हलप केला आहे आणि तो खरंच खूप छान मेंटेन पण केला आहे. सो बिग थम्सअप, म्हणजे प्रत्येक वेळेसारखं बिग थम्सअप टू आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. तुम्ही खरंच खूप छान काम करताय. आणि जर तुम्ही पण बघितलं असेल, तुम्हाला पण आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं काम जर आवडत असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा. त्याचे रायझर्स तरी बघा, म्हणजे जवळपास मला वाटतं 18 ट्रेनचे 1-1 फुटाचे रायझर्स असतील. सो वी आर ॲट अ व्हेरी ब्युटिफुल विलेज विच इज ऐहोळे. ऐहोळे वॉज अ पार्ट ऑफ चालुक्य डायनेस्टी फ्रॉम 6th to 12th century. त्या काळामध्ये एक्सटेन्सिव्ह कन्स्ट्रक्शन्स ऑफ टेम्पल वेअर डन. हे जे ऐहोळे विलेज आहे, या ऐहोळे विलेजमध्ये जवळपास 120 हिंदू, जैन आणि बुद्धिस्ट टेम्पल्स बांधलेले. मोस्ट ऑफ जे टेम्पल्स होते ते हिंदू टेम्पल्स होते. एक खूप महत्त्वाची आणि खूप विशिष्ट बाब ऐहोळेबद्दलची म्हणजे इथं तुम्हाला नॉर्थ इंडियन आणि साऊथ इंडियन या दोघांची मिक्सचर टेम्पल स्टाईल तुम्हाला बघायला मिळेल. सोबतच ऐहोळे इज ऑल्सो नोन ॲज अ स्कूल ऑफ टेम्पल आर्किटेक्चर. इतके सगळे टेम्पल्स बांधले गेले, म्हणजे विचार करा, जवळपास 1 किलोमीटरचा रेडियस आहे आणि 1 किलोमीटरच्या रेडियसमध्ये जवळपास 120पेक्षा जास्त टेम्पल्स तुम्हाला बघायला मिळतील. सो इट इज अ व्हेरी ब्युटिफुल पार्ट ऑफ इंडिया. सो वी आर ॲट अ दुर्गा टेम्पल राईट नाव. इट इज just near to the city gate. A little bit history of this Durga temple. As a now Durga temple hai, parantu purpose of this temple is to worship Lord Sun, which is Lord Aditya. There is one fort nearby. So ते नंतर असं झालं की Durga is nearer to this temple. So Durga temple and then it became Durga temple. Just roaming around this beautiful complex. ऐहोळे is a very beautiful place. पण ती इतकी पॉप्युलर नाही आहे. I don't know why. Hi. Hi. Say hi. मी इथं असंच फिरत होतो आणि असं फिरता फिरता इकडे बघत होतो. असं बघत बघत मी ज्यावेळेस असा टर्न घेतला राईट साईडला आणि टर्न घेतल्यानंतर मला जे समोर तिथं मूर्ती दिसली आहे, भाई हे जे ब्युटी आहे, हे जे ऐहोळेमधली ब्युटी आहे, टेम्पल आर्किटेक्चर आहे आणि इथं जे मला बघायला भेटतं आहे, मी खरं सांगतो इतकं सोलापूरच्या इतकं जवळ आहे आणि मला नाही माहिती की का लोक बघायला येत नाही आहे तिथं. हे इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे की लोक का नाही बघायला येत. आप क्या सब्सक्राइब किए? अरे थँक यू सो मच. थँक्यू. शशांक सबस्क्राईब करायला लावलास तू त्यांना? विचारलं ना की युट्यूबर आहे का, कुठला आहे का, सोलापूरचा आहे, कन्नडमध्ये बोललो त्याला, त्याने युट्यूब चॅनल मागितलं. अच्छा ओके, थँक्यू. सबस्क्राईब करायला लावलास तुम्हाला. मोस्टली इंडियामध्ये काय होतं माहिती का, इंडियामध्ये जे साऊथ इंडियन साईडला जे टेम्पल्स बनवले गेले तर ते मोस्ट ऑफ द द्रविडियन स्टाईलमध्ये बनवले गेले आणि जे नॉर्थ इंडिया साईडला बनवले गेले ते नागरा स्टाईलमध्ये बनवले गेले. ऐहोळेमध्ये ते एक प्रकारचं एक्सपेरिमेंट होतं की साऊथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन जे टेम्पल्स आहेत त्यांचं मिक्सचर ऑफ स्टाईल जे आहे ते तुम्हाला ऐहोळेमध्ये बघायला मिळेल. आमच्या या ट्रिपमध्ये म्हणजे ऐहोळे, पट्टडकल आणि बदामी या ट्रिपमध्ये आम्ही पहिल्यांदा ऐहोळेला याचं कारण काय, फ्री स्टँडिंग स्ट्रक्चर्स आहेत जे टेम्पल स्ट्रक्चर्स आहेत जे की फ्री स्टाईल स्टँडिंग स्ट्रक्चर्स आहेत, तर ते पहिलं ऐहोळेमध्ये बनवले गेले आणि त्याच्यानंतर ऐहोळेमधले जे टेम्पल्स आहेत तर त्याचं इन्स्पिरेशन घेऊन त्यानंतर ते पट्टडकलमध्ये बनवले गेले आणि त्याच्यानंतर ते बदामीमध्ये बनवले गेले. आता संध्याकाळचे 6 वाजून गेलेत. आम्हाला खरंच खूप उशीर झाला यायला, बट स्टील आम्ही थोडं बहुत काही ते बघितलेलं आहे. परत उद्या सकाळी सनराईज जो आहे तो आम्ही इथल्या जो हिल आहे तर त्या हिलवरती जाऊन सनराईज बघणार आहे आणि त्यावेळेस तुम्हाला पण दाखवू. सो दॅट्स इट फॉर टुडे. आणि असंच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अंटिल देन बाय बाय.
आणि हो एवढं कष्टाने मी तुम्हाला चांगलं दाखवतोय. प्लीज सबस्क्राईब करून जावा. आता आम्ही जेवणाचा टाइम झालाय आणि जेवणासाठी आम्ही यांचंच हॉटेल आहे जे यात्री निवास आहे तर ते यात्री निवास त्यांचंच हॉटेल आहे तर त्यांच्या इथेच जेवणार आहे. मी ऑर्डर केलंय हे आहे ती म्हणजे भेंडी मसाला चपाती आणि सोबतच दाल खिचडी. येस सो बाय बाय.